नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2-3 दिवसांमध्ये 13 मार्च 2026 रोजी म्हणजेच की उद्या तुम्हाला पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. हप्ता वितरित केला जात असताना एक मोठी महत्त्वाची अशी खुशखबर म्हणजेच की योजनेच्या अंतर्गत 32 लाख लाभार्थी हे 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र होत आहे. यांच्यामध्ये आता जर पाहिलं होतं की लाभार्थ्यांची वारसदारी जमिनीची नोंद झालेली आहे व रजिस्ट्रेशन झालेलं आहे. परंतु केवायसी किंवा इतर कारणास्तव हप्ता हा वितरित करण्यात आलेला नव्हता. आधार सीडिंग लँड सीडिंग किंवा इतर कारणास्तव हप्ता येत नव्हते. 32 लाख लाभार्थी हे 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र करण्यात या ठिकाणी आलेले आहे. 21वा हप्ता वितरित केला जात असताना 9,389 लाभार्थ्यांना या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. जवळपास 18,000 कोटी 61,78,000 रुपयाची ही वितरित करण्यात आलेली होती. म्हणजेच की 22वा हप्ता वितरित केला जात असताना जवळजवळ 9,32,00,000 लाभार्थ्यांना म्हणजेच की 1,08,640 कोटी रुपयाच्या हप्त्याचं वितरण केलं जात असताना राज्यांमध्ये पीएम किसानचं 21वा हप्ता येत असताना म्हणजेच की 90,42,41 लाभार्थ्यांना पात्र होते. म्हणजे सहजिकच वितरण केलं जात असताना 93 लाखापेक्षा जास्त लाभार्थी या पात्र होण्याची शक्यता आहे. आकडेवारी राज्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल, परंतु हाती आलेला अपडेट म्हणजेच की ते 93,66,000 पेक्षा जास्त लाभार्थी 22व्या हप्त्यासाठी पात्र होत आहे शक्यता आहे. आणि त्यांच्यामुळे नक्कीच आता 30 ते 32 लाख लाभार्थी हे अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु यापेक्षा आता 32 लाख लाभार्थी यांच्याकडे नव्याने ऍड झाल्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारे आता हे पीएम किसान योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा जी.आर होता आणि शेतकरी संदर्भातील मोठ्या प्रमाणाची हालचाली सुरू आहे. लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भातील लिखित नवीन अपडेट येणार. धन्यवाद.